नमस्कार मित्रांनो. आज मी घेऊन आलो आहे एक नवीन टॉपिक म्हणजे लिनिअर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलचे आपले 2 टॉपिक पहिले झाले होते. त्यातला थर्ड टॉपिक घ्यायचा आहे. ज्यात थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहे. ओके. आता बघा लिनिअर इक्वेशन्समध्ये आपण पहिलं बघितलं होतं की जेव्हा आपण पॉझिटिव्ह नंबरला ट्रान्सफर करतो राईट साईडला त्याचं बनतं निगेटिव्ह. ठीक आहे, आणि निगेटिव्हचं बनतं या ठिकाणी पॉझिटिव्ह. आता बघा याच्या बेसिसवर काही क्वेश्चन्स आहे. तसं की फॉर एक्झाम्पल 4x प्लस 9 इक्वल टू -11 समजा असा क्वेश्चन दिलेला आहे. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथे मला व्हेरिएबलची टर्म कुठे ठेवायची आहे, लेफ्ट हँड साईडला. हे आपण आधीच बघितलं होतं. म्हणजे 4xला आपण तसंच ठेवणार, इक्वल टू -11 पण तसंच ठेवणार. फक्त हा +9 जो आहे, ही जी +9ची जी टर्म आहे ही आपण ट्रान्सफर करणार आहे राईट साईडला. ठीक आहे. +9ची टर्म काय होऊन जाईल ह्या ठिकाणी -9. ठीक आहे. आता इथे 4x इज इक्वल टू -11 -9. आता यांचे होईल ॲडिशन. यांचं ॲडिशन भेटणार तुम्हाला 20 आणि सेम साईन काय आहे आन्सरचं क्वेश्चनचं मायनस. ठीक आहे. आता बघा हा जो 4 आहे हा 4 मल्टिप्लायमध्ये आहे एक्सच्या, तर हा जाईल आता ह्या -20च्या डिवाईडला जाईल. म्हणजे -20/4. एक्स इक्वल टू किती भेटणार, 4 1 जा 4 5 जा, एक मायनस आणि एक प्लस डिवाइडला आहे, म्हणजे आपला आन्सर येईल ह्या ठिकाणी काय मायनसमध्ये. ठीक आहे. तर असा हा एक क्वेश्चन होता. म्हणजे यात आपण काय केलं ह्या ठिकाणी ट्रान्सफर केलं सरळ. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन, सपोज तुम्हाला आता दिलं ह्या ठिकाणी 2x -4 इक्वल टू 10. ठीक आहे. आता बघा यात काय झालं तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये, पहिल्या क्वेश्चनमध्ये काय होतं, प्लसची टर्म राईट साईडला गेली तर मायनस झाली होती. आता इथे हा -4 आहे. ठीक आहे. हा -4 आपल्याला ट्रान्सफर करायचा राईट साईडला, तर तो -4चा होऊन जाईल +4. म्हणजे 2x आणि इक्वल टू 10 हे तसंच राहील, फक्त मायनस प्लसचं काय होईल, -4चा होईल +4. 2x इक्वल टू 10 + 4 किती होऊन जाईल, हा 14. हा 2 आहे एक्सच्या मल्टिप्लायमध्ये, तर हा जाईल 14च्या डिवाईडला जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्सचा आन्सर काय भेटतो ह्या ठिकाणी, 2 1 जा 2 7 जा 14. ठीक आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. याच्यानंतर फ्रॅक्शन्स वगैरे पण असतात, आपण घेऊ स्टेप बाय स्टेप सगळे क्वेश्चन्स घेऊ आपण. ठीक आहे. आता सपोज मी आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन घेतो, म्हणजे तुम्हाला एक अजून आयडिया क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये. सपोज आता इथे घेतला आपण थर्ड क्वेश्चन, 12m -10 इक्वल टू 14. इथे पण काय करणार, हा 12m जो आहे हा लेफ्ट हँड साईडला तसंच येईल, फक्त इथे ह्या -10चं ट्रान्सफर आपलं करायचं राईट साईडला, तो होऊन जाईल +10, म्हणजे 14 + 10. ठीक आहे. 12m इक्वल टू 14 + 10 किती होऊन जाईल, 24. आता हा 12 जो आहे हा 12 मल्टिप्लायचा जाईल याच्या डिवाईडला जाईल 24च्या, म्हणजे m इक्वल टू 24/12. तर तुम्हाला mची व्हॅल्यू काय भेटते, 2. म्हणजे हा एक वे आहे ट्रान्सफर करायचा. ठीक आहे. इथं आपण बॅलन्सिंग पण लावू शकतो, पण बॅलन्सिंग मेथड थोडी लेंदी याच्यामध्ये. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन, सपोज इथे आपण एक क्वेश्चन घेतला याच्यामध्ये 10x -7 इज इक्वल टू 21. आता बघा हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. इथे बघा हा काय -7 आहे, -7ला ट्रान्सफर करायचं राईट साईडला, तो होऊन जाईल +7, म्हणजे 10x इक्वल टू 21 + 7 होऊन जाईल. 10x इक्वल टू हा होतो इथे 28. ठीक आहे. x इक्वल टू 28. आता हा 10 मल्टिप्लायचा जाईल 28च्या डिवाईडला. आता बघा पहिल्या क्वेश्चन्समध्ये काय होतं की डायरेक्टली डिव्हिजन झालं, पण ह्या ठिकाणी यांचं डिव्हिजन पॉसिबल नाही डायरेक्टली, म्हणजे यांचं आपण करणार काय, रिड्यूस फॉर्म काढणार. आता हे दोन्ही पण नंबर इवन नंबर्स आहे, म्हणजे 2चे डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. आता 2ने याला डिवाईड केलं तर तुम्हाला एक्सचा आन्सर काय भेटते, 14/5 भेटणार. म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर झालं याच्यामध्ये. याचं डेसिमल पण होतं एक्सपान्शन, पण ते करायची गरज नाही आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारचा हा आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल, ज्यात आपण काय केलं याच्यामध्ये की AX + B = C अशा फॉर्ममध्ये आपण याला सॉल्व केलं. ठीक आहे, अशा फॉर्मचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओ आपण जो घेणार आहे तो राहील एक नवीन टॉपिकच्या बद्दल. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.